नमस्कार. ह्या ढोकळ्याला जाळी पहा किती सुंदर आली आहे. ढोकळा अगदी कापसासारखा स्पॉन्जी ज्युसी बनून तयार झाला आहे. बऱ्याचदा ढोकळा बनवल्यावर तो फुगतच नाही, त्याला आतून जाळीच पडत नाही, तो आतून कच्चाच राहतो, घशात अडकल्यासारखा होतो किंवा ढोकळ्याला तडेचिरा जातात, त्याचे तुकडे पडतात, अशा बऱ्याच समस्या येतात. आज मी भरपूर टिप्स सहित अगदी मार्केटसारखा जाळीदार खमण ढोकळा कसा बनवायचा हे सांगितले आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे अशी बारीक होल्स असलेली चाळण घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याच कपने किंवा वाटीने असे एकदम बारीक दळलेले बेसन पीठ घ्यायचे. ढोकळ्यासाठी बेसन पीठ हे बारीक दळलेलेच घ्यायचे. इथे मी विकतचे हिरा बेसन पीठ घेतले आहे. हा 1 कप आणि हा दुसरा कप, टोटल 2 कप बेसन पीठ घेतले आहे. वजनी म्हणाल तर 200 ग्राम बेसन पीठ आहे. अशाच चाळणीने बेसन पीठ चाळून घ्यायचे. यामुळे पिठामध्ये काही गाठी असतील तर त्या निघून जाऊन पीठ हलके फुलके होते. पीठ चाळणे फार महत्त्वाचे आहे. हे पहा, ढोकळ्याचे पीठ बनवण्यासाठी इथे खोलगट आकाराने थोडे मोठे भांडे घ्यायचे. ज्या कपने मी बेसन पीठ मोजले सेम त्याच कपने बरोबर 1 कप भरून पाणी घेतले. या कपमधून अर्ध्यापेक्षा थोडे जास्त पाणी या भांड्यामध्ये ओतायचे. कोणताही एकच पोहे खाण्याचा चमचा घेऊन सर्व मोजमाप करायचे. इथे पाव चमचा हिंग घालायचा. ज्या चमच्याने हिंग घातला सेम त्याच चमच्याने 4 चमचे साखर घालायची आहे. साखर ही थोडी जास्त लागते. ढोकळ्याची चव बॅलन्स राहण्यासाठी साखर ही थोडी जास्त घालायची. 1 चमचा सायट्रिक ॲसिड घेतले. बरोबर सपाट 1 चमचा सायट्रिक ॲसिड आहे. सायट्रिक ॲसिड नसेल तर 1 लिंबाचा रस घातला तरीही चालेल. सपाट चमचा मीठ घालायचे. यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे. लक्षात ठेवा, जास्त हळदीने ढोकळ्यावर रेड पॅचेस येतात, त्यामुळे हळद गरजेपेक्षा जास्त वापरू नका. अगदी हात दुखेपर्यंत विस्करने कमीत कमी 5 मिनिट पाणी ढवळून घ्यायचे. साखर, मीठ, सायट्रिक ॲसिड पाण्यामध्ये विरघळून एकजीव झाले पाहिजेत. पाणी मी पूर्णपणे घुसळून घेतलेले आहे. अगोदर चाळून घेतलेले बेसन पीठ थोडे थोडे करून घुसळून घेतलेल्या पाण्यामध्ये घालायचे. सुरुवातीला अर्धेच पीठ घालायचे म्हणजे पाण्याचा अंदाज येईल. पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. हे पहा, उरलेले बेसन पीठ देखील यामध्ये घालून घेते. सर्व पीठ इथे घातलेले आहे. चला तर लागेल असे पाणी घालून थोडे पातळसर पीठ तयार करून घेऊ. हे पहा, पीठ बऱ्यापैकी पातळसर झाले आहे. ज्या चमच्याने अगोदर सर्व जिन्नस घेतले सेम तोच चमचा वापरून 2 चमचे रिफाइंड वास न येणारे तेल टाकायचे. असे तेल टाकल्यामुळे ढोकळा खाताना तो घशामध्ये अडकत नाही. जेवढे पीठ ढवळता येईल तेवढे ढवळून घ्यायचे. हे पहा, पीठ असे वर धरले असता तर ते खाली पडून एकाच जागेवर साचते. याचाच अर्थ पिठामध्ये आणखीन थोडे पाणी टाकण्याची आवश्यकता आहे. उरलेल्या 1 कप पाण्यामधील अगदी थोडेसे पाणी ओतून घेते. आता पुन्हा मिश्रण एकसारखे करून घ्यायचे. चांगले ढवळून घ्यायचे. हे पहा, पीठ पुन्हा वर धरले असता ते एकाच जागी थांबत नाही तर ते बाकीच्या पिठामध्ये मिसळून जाते. याचाच अर्थ पिठामध्ये एकदम बरोबर पाणी पडले आहे. पिठावर झाकण ठेवून 10 मिनिट पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ. ढोकळा शिजवण्यासाठी असा कुकरचा टीन घ्यायचा किंवा पसरट थाळी पण घेऊ शकता. हे भांडे तेलाने ग्रीस करायचे म्हणजे ढोकळा सहजरित्या डिमोल्ड होतो. ढोकळा ज्या टोपामध्ये किंवा कुकरमध्ये शिजवायचा त्यामध्ये 1.5 इंच पाणी टाकून घ्या. त्यामध्ये अशी गोल रिंग टाकायची आहे. बरोबर 10 मिनिट झाले आहेत. पिठावरील झाकण काढते. पीठ रेस्ट केल्यामुळे हे पहा, अगोदरपेक्षा इथे पीठ घट्टसर झालेले आहे. हे पहा, आता ही स्टेप फार महत्त्वाची आहे. पीठ रेस्ट केल्यानंतर बरेच जण ढोकळ्याचे बॅटर पुन्हा ढवळून घेत नाहीत. डायरेक्ट पीठ न हलविता सोडा टाकतात आणि तिथेच त्यांचा ढोकळा फसतो. हे बॅटर असे विस्करने चांगले ढवळून घ्यायचे. हे पहा, पिठामधील चमच्याने थोडेसे पीठ पाण्यामध्ये टाकायचे. तर पहा, पीठ पाण्यात एकाच जागी साचते किंवा पिठाचा एकाच जागी गोळा तयार होतोय. म्हणजेच ढोकळ्यासाठीचे पीठ परफेक्ट तयार झाले आहे. असेही तुम्ही चेक करू शकता.
घेतल्या 1 कप पाण्यामधील अगदी थोडेसेच पाणी शिल्लक राहिले आहे. पिठामध्ये 1 चमचा सोडा टाकायचा आहे. बरोबर 1 चमचा सोडा आहे आणि यावर 1 चमचा पाणी टाकले आहे. आता वेळ वाया न घालवता हातानेच पीठ ढवळून घ्यायचे. तर पहा, बॅटर पहा किती स्पॉन्जी डबल झाले आहे. अगदी कापसासारखे मऊसूत पीठ तयार होते आहे. सोड्याऐवजी तुम्ही ते इनो पण वापरू शकता. आता वेळ न घालविता ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ढोकळ्याचे बॅटर ओतून घ्यायचे. भांडे थोडे टॅप करायचे. पटकन ढोकळ्याचे भांडे अगोदर उकळत ठेवलेल्या पाण्यात ठेवायचे. टोपामधील पाणी ढोकळ्यामध्ये जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे. हाय टू मीडियम फ्लेमवरच ढोकळा शिजवायचा. टोपामधून वाफ जाऊ नये म्हणून मी यावर वजनदार दगड ठेवला होता. बरोबर 20 मिनिटे झाले आहेत. ढोकळा तयार झाला का ते पाहूया. असे सुरीने किंवा टूथपिकने ढोकळा शिजला का ते पाहूया. तर बघा, सुरीला ढोकळा अजिबात चिकटला नाही, म्हणजेच ढोकळा परफेक्ट शिजला आहे. असेच आपण कडेलाही चेक करूया. तर पहा, इथेही ढोकळा अजिबात चिकटला नाही, म्हणजे सर्व बाजूंनी ढोकळा परफेक्ट शिजला आहे. गॅस बंद करून घेते. यावर थोडा वेळ असे झाकण ठेवायचे. झाकण ठेवल्यानंतर आणखीन 5 मिनिट झाले आहेत. ढोकळ्याची वाफ थोडी कमी झाली आहे. ढोकळा बाजूला काढून घेते. ढोकळा थोडा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. कढईमध्ये 1 पळी तेल घालायचे. 1 चमचा मोहरी तेलात चांगली फुलून द्यायची आहे. मोहरी थोडी जास्त लागते. कच्ची मोहरी कडवट लागते. 1 चमचा तीळ घातले. कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता थोडा जास्त घातला आहे. यानंतर मधोमध स्लिट करून घेतलेल्या मिरच्या घातल्या आहेत. 2 चमचे साखर घातली आहे. चवीनुसार मीठ घालायचे. आता इथे 1 तांब्या पाणी घातले आहे. ढोकळ्यासाठी पाणी थोडे जास्तच लागते. पाण्याला खळखळून उकळी आणून द्यायची आहे. उकळी आणलेल्या पाण्यामध्ये मी 1 चमचा लिंबाचा रस घालणार आहे. तुम्ही इथे सायट्रिक ॲसिड पण वापरू शकता. अशी आंबट गोड तिखट चवीचा ढोकळा अप्रतिम असा लागतो. गॅस बंद करून घेते. हे पहा, ढोकळा थोडासा गरमच आहे. ढोकळा हाताला अजिबात चिकटत नाही. हे पहा, ढोकळा इतका परफेक्ट तयार झाला आहे की सुरीने याच्या कडा देखील लूज करण्याची गरज पडली नाही. डायरेक्ट मी याला डिमोल्ड करून घेते. झाकण काढूया. ढोकळा पहा किती जाळीदार स्पॉन्जी झाला आहे. याला जाळी पहा. ढोकळा जवळून पण पहा, याची जाळी पहा. अगदी मार्केटसारखी याची जाळी तयार झाली आहे. ढोकळा सरळ करून दाखविते. ढोकळा अजिबात कुठेच फुटला नाही की चिरला गेला नाही किंवा त्याला तडेही गेले नाही. परफेक्ट. ढोकळा कापण्यासाठी अशी धारदार सुरी घ्यायची आहे. ढोकळा आता कापून घेऊयात. ढोकळा कापताना हे लक्षात ठेवा, ढोकळा हा थोडा गरम असतानाच कापायचा. गार ढोकळा झाल्यावर त्याचे तुकडे पडतात किंवा चुरा होतो. परफेक्ट. ढोकळा पहा कापून झाला आहे. यामधील 1 पीस जवळून दाखविते. ढोकळ्याची जाळी पहा काय मस्त आली आहे. ढोकळा कितीही दाबला तरीही तो पुन्हा पूर्वस्थितीत येतोय. अगदी मार्केटसारखी याची जाळी आली आहे. गरम पाण्याची फोडणी ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे, म्हणजे ढोकळा ती शोषून घेतो. ढोकळ्याचे काही काप जवळून दाखविते. मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून ढोकळा बनविला तर तो अजिबात बिघडणार नाही. ढोकळ्याची जाळी पहा. असा जाळीदार खमण ढोकळा प्रत्येकजण घरीच बनवू शकता. फक्त मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा. तसेच तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या. परफेक्ट. मस्तच. उरलेले पाणी पण ढोकळ्यावर घालून घेते. 1 ढोकळा तोडून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ढोकळा आतून किती जाळीदार झाला आहे. ढोकळा पहा किती जाळीदार, अगदी मार्केटसारखा स्पॉन्जी झाला आहे. वाव, मस्तच. परफेक्ट. ढोकळ्याची चव आणखी वाढावी म्हणून चटणी बनवूया. मूठभर पुदिना घेतला आहे. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले घेतले आहे. अर्धा चमचा जिरे, मीठ, थोडेसे लिंबू आणि आता फोडणी दिलेल्या ढोकळ्याच्या फोडी घालू. थोडेसे पाणी घालूया. हे पहा, ढोकळ्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी बनवून तयार झाली आहे. ढोकळ्यासोबत चटणी सर्व करून झाली आहे. चटणी कशी झाली ते टेस्ट करून पाहूया.
वाव, अप्रतिम अशी ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून तयार झाली आहे. यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस पण खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला आजची ढोकळा रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.